महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर या महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर दर्शनाचे ये आणि जाचे जे रस्ता आहे तो वेगवेगळ्या वाटा ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चेंगराचेंगरी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी स्ट्रॉंग बॅरिकेडिंग करून घेतलेलं आहे। दर्शनाचा जाण्याचा मार्ग जो आहे तो शिवमंदिर कमानीमधून आपल्या घाट रस्त्यावर त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे, नागमोडी वळणामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे। त्यानंतर भाविक हे नदी पात्रात उतरून पुढे रॅम्पद्वारे मंदिराच्या साईडला जातील। या बंदोबस्तामध्ये 2 ACP दर्जाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर 7 PI दर्जाचे अधिकारी आहेत, 37 API PSI आहेत आणि जवळजवळ 350 ते 450 लोकांचा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। महाशिवरात्रीमध्ये दर्शनाला येणारे जे भाविक आहेत त्यांनी वाहनांचा उपयोग न करता त्यांनी मंदिराच्या जवळ यावं। त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये या अनुषंगाने लोकांना सहकार्य करावं आणि जे पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात त्या अनुषंगाने महागडे दागिने न घालता दर्शनासाठी यावं असे मी पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो। पोलिसांचे आपल्या शिवमंदिर कमानीजवळ एक मदत कक्ष असणार आहे। त्याचबरोबर एक्झिट गेटच्या ठिकाणी सुद्धा आपण तिथं हे केलेलं आहे, पोलीस मदत केंद्र स्थापन केलेलं आहे। त्याचबरोबर तिसऱ्या स्वामी समर्थ मंदिरच्या चौकामध्ये एक आपण मदत केंद्र स्थापन केलेलं आहे।